मित्रांनो, इंडियाच्या फर्टिलायझर एक्सपोर्टने 3 वर्षांमध्ये 52% उसळी घेतली आहे. तसेच मारुती सुझुकीने 2 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा गाड्यांच्या किमती वाढवलेल्या आहेत आणि इंडिगोने विमान इतिहासातील सर्वात मोठा 1000 पेक्षा जास्त इंजिनचा डील केलेला आहे. तर मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, खूप काही कंपनी ओरिएंटेड न्यूज समोर येत आहेत, तर त्या जाणून घेतल्या पाहिजे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे मित्रांनो इंडियाच्या फर्टिलायझर एक्सपोर्ट बद्दल. तर मित्रांनो, इंडियाच्या फर्टिलायझर एक्सपोर्टने FY24 पासून FY26 पर्यंत तब्बल 52% वाढ नोंदवलेली आहे. FY24 मध्ये इंडियाने 3,17,515 टन फर्टिलायझर एक्सपोर्ट केले होते, जे फायनान्शियल सर्व्हिस मध्ये वाढून 4,79,737 टन झालेले आहे. यातील मोठा वाटा अदर सुपर फॉस्फेटचा असून तो प्रामुख्याने ब्राझीलला जातो. तर श्रीलंका, मलेशिया, UAE, मालदीव्स, नेपाळ आणि बांगलादेश हे सुद्धा इंडियाच्या फर्टिलायझर एक्सपोर्टचे मोठे खरेदीदार आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा एक्सपोर्ट व्हॉल्यूम इंडियाच्या दरवर्षीच्या इम्पोर्टच्या तुलनेत खूपच लहान आहे. याच काळामध्ये इंडियाचे फर्टिलायझर इम्पोर्ट हे 20.7 मिलियन टनांवरून 28 मिलियन टनांपर्यंत वाढलेले आहे, म्हणजे 36% वाढ झालेली आहे. मित्रांनो, फर्टिलायझर एक्सपोर्ट वाढणे हे इंडियाच्या ॲग्री केमिकल इंडस्ट्रीसाठी पॉझिटिव्ह सिग्नल आहे. पण इम्पोर्ट्सवरचे डिपेंडन्सी अजूनही खूप मोठी आहे. कोरोमंडल इंटरनॅशनल, चंबल फर्टिलायझर, RCF सारख्या कंपनीजवर लक्ष ठेवा, कारण गव्हर्नमेंटचा फोकस आता इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आणि एक्सपोर्ट ग्रोथ दोन्हीकडे असणार आहे. पण खरा फायदा तेव्हाच दिसेल जेव्हा इंडिया इम्पोर्ट्स कमी करून सेल्फ सफिशियन्सीकडे जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे विप्रो कन्झ्युमर केअर बद्दल. तर मित्रांनो, विप्रो कन्झ्युमर केअर इंटरनॅशनलने फिलिपिन्स मधील एस ब्रँड्स कन्झ्युमर केअरच्या 100% शेअर होल्डिंग खरेदी करण्याचा डिफिनेटिव्ह एग्रीमेंट केलेला आहे. ही डील 21 जुलै 2026 ला जाहीर झाली आणि विप्रो कन्झ्युमर केअरची ही 16वी स्ट्रॅटेजिक ग्लोबल ॲक्विजिशन आहे. तसंच फिलिपिन्स मधली ही दुसरी ॲक्विजिशन आहे. एस ब्रँडच्या पोर्टफोलिओमध्ये केरेटिन प्लस, अल्को प्लस, डिओ प्लस, इम्प्रेस आणि फिओना कोल्गे सारख्या पर्सनल केअर ब्रँड्स आहेत. केरेटिन प्लस हा फिलिपिन्स मधला सर्वात मोठा हेअर ट्रीटमेंट ब्रँड आहे. तर अल्को प्लस आणि डिओ प्लस सुद्धा आपापल्या कॅटेगरीमध्ये मजबूत स्थानावर आहे. या डीलमुळे फिलिपिन्स आता विप्रोचा इंडिया बाहेरचा तिसरा मार्केट बनला आहे, जिथे रेव्हेन्यू 1,000 करोड पेक्षा जास्त आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो मारुती सुझुकी बद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडियाने ऑगस्ट 2026 पासून आपल्या गाड्यांची किमती 30,000 पर्यंत वाढवण्याची घोषणा केलेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही या वर्षातील दुसरी प्राइस हाईक आहे, कारण कंपनीने आधीच जून महिन्यामध्ये 30,000 पर्यंतची वाढ केली होती. म्हणजे फक्त 2 महिन्यांमध्ये मारुतीने दुसऱ्यांदा किमती वाढवलेल्या आहेत. कंपनीच्या मते इनपुट कॉस्ट मध्ये सतत होत असलेली वाढ हे या प्राइस हाईकचे मुख्य कारण आहे. मॉडेल वाईज एक्झॅक्ट वाढ किती असेल हे अजून जाहीर झालेले नाही, पण कंपनीने स्पष्ट केले आहे की वाढ प्रत्येक मॉडेलनुसार वेगळी असेल. मित्रांनो, इंडियाचा सर्वात मोठा कार मेकर जर दुसऱ्यांदा प्राइस वाईड करत असेल तर इनपुट कॉस्ट प्रेशर हे खरोखर गंभीर प्रश्न आहे. जर तुम्ही गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ऑगस्टच्या आधी बुकिंग करणे फायदेशीर ठरू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडियाच्या आउटवर्ड FDI बद्दल. तर RBIच्या ताज्या डाटानुसार इंडियाचा आउटवर्ड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जून 2026 मध्ये 47.9% घसरून $3 बिलियन वर आलेला आहे, जो मागच्या वर्षी याच महिन्यात $5.74 बिलियन इतका होता. महिन्याच्या तुलनेत बघितले तर मे महिन्यामध्ये $4.5 बिलियन पेक्षा कमी आहे. यातील इक्विटी कमिटमेंट $738 मिलियन वर घसरलेले आहे, जे मागच्या वर्षी $2.2 बिलियन होते. डेट कमिटमेंट सुद्धा $469.87 मिलियन वर आलेले आहेत. पण संपूर्ण FY26 चा विचार केला तर इंडियाच्या कंपनीजने परदेशात $48.6 बिलियन ची इन्व्हेस्टमेंट कमिट केलेली आहे, जी फायनान्शियल इयर 25च्या $43.7 बिलियन पेक्षा जास्त असणार आहे. मित्रांनो, यातून दिसून येते की इंडियाच्या कंपनी परदेशात इन्व्हेस्टमेंट करताना सध्या सिलेक्टिव्ह आणि कॉशियस झालेल्या आहेत, जे ग्लोबल अनसर्टेनिटीमुळे साहजिकच आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो क्रूड ऑइल बद्दल. तर मित्रांनो, गोल्डमन सॅक्स ग्रुपने एक मोठी वॉर्निंग दिलेली आहे. जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधले डिस्ट्रप्शन असे सुरू राहिले तर ब्रेंट क्रूड ऑइल चौथ्या क्वार्टर पर्यंत $120 पर बॅरल वर जाऊ शकते. गोल्डमनच्या अनालिसिसच्या मते मिडल ईस्ट मधली एस्केलेशन आणि पर्शियन गल्फमधून येणारा ऑइल फ्लो प्री वॉर लेवलच्या 45% पेक्षा खाली गेल्यामुळे
किमती वाढत आहेत. पण हे लक्षात घ्या की $120 हा गोल्डमॅन सॅक्सचा बेस केस नाहीये. त्यांचा मूळ फोरकास्ट असा आहे की ब्रेंट क्रूड ऑइल हे चौथ्या क्वार्टरमध्ये सरासरी $80 आणि पुढच्या वर्षी $75 राहणार आहे. पण हे तेव्हा शक्य होईल जेव्हा मिडल ईस्ट मधली परिस्थिती निवळणार आहे. तसेच रेड सी मधले डिस्ट्रप्शन सुद्धा या रिस्क मध्ये भर घालत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो अनंतराज बद्दल. तर अनंतराज लिमिटेडच्या बोर्डने 21 जुलै 2026 ला एक मोठा कंपोजिट स्कीम मंजूर केलेली आहे, ज्याच्या अंतर्गत कंपनीचा हाय ग्रोथ डेटा सेंटर बिझनेस वेगळा करून 2 इंडिपेंडेंट लिस्टेड कंपनीज तयार केल्या जाणार आहेत. अनंतराजच्या प्रत्येक शेअर होल्डरला त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक एक शेअर मागे अशोक क्लाउड प्रायव्हेट लिमिटेडचा एक फुल्ली पेड अप शेअर मिळणार आहे आणि ज्याची फेस व्हॅल्यू ₹2 असेल. या स्कीम मध्ये आधी अनंतराज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड ही होली ओन सबसिडियरी अनंतराज लिमिटेड मध्ये मर्ज होणार आहे आणि त्यानंतर डेटा सेंटर बिझनेस अशोक क्लाउड प्रायव्हेट लिमिटेड कडे ट्रान्सफर केला जाईल. ही संपूर्ण प्रोसेस शेअर होल्डर, क्रेडिटर, BSE, NSE, सेबी आणि NCLT च्या अप्रुव्हलवर अवलंबून असणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जॉब्स बद्दल. तर मित्रांनो पार्लिमेंटमध्ये 21 जुलै 2026 ला सादर केलेल्या डाटानुसार प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे PLI स्कीमनी 14 सेक्टरमध्ये मिळून 14.15 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जॉब निर्माण केलेले आहेत. यातील जवळपास 8.5 लाख डायरेक्ट जॉब्स आणि 5.5 लाख पेक्षा जास्त इनडायरेक्ट जॉब्स आहेत. या स्कीमनी मार्च 2026 पर्यंत 2.40 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केलेली आहे. सर्वात इंटरेस्टिंग आकडा आहे एक्सपोर्टचा. PLI प्रोग्राम खालील एक्सपोर्ट FY24 मधल्या 4 लाख कोटींवरून FY25 मध्ये 6.5 लाख कोटी आणि आता FY26 मध्ये तब्बल 15.2 लाख कोटींवर आलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो इंडिगो बद्दल. तर इंडिगो आणि CFM इंटरनॅशनल यांच्यात 20 जुलै 2026 ला फॉर्नबॉरो इंटरनॅशनल एअर शो मध्ये एक ऐतिहासिक MOU साइन झालेला आहे. या डील अंतर्गत इंडिगो 510 एअरबस A320 निओ फॅमिली एअरक्राफ्ट साठी 1000 पेक्षा जास्त लिप 1A इंजिन्स खरेदी करणार आहे. ही CFM इंटरनॅशनल साठी आतापर्यंतची सर्वात मोठी सिंगल लिप इंजिन ऑर्डर आहे आणि एव्हिएशन हिस्ट्री मधल्या सर्वात मोठ्या इंजिन डील पैकी एक आहे. या MOU मध्ये CFM इंडिगोच्या नवीन इंजिन MRO फॅसिलिटी उभारण्यासाठी मोठी मदत करणार आहे. तसेच स्पेअर पार्ट साठी लॉंग टर्म मटेरियल सर्व्हिसेस अग्रीमेंट सुद्धा या डीलचा भाग असणार आहे. इंडिगोकडे आधीच जवळपास 900 एअरक्राफ्टचे ऑर्डर पेंडिंग आहेत. मित्रांनो इंडिगोचा हा डील दाखवतो की कंपनी किती अग्रेसिव्हली एक्सपान्शन मोड मध्ये आहे आणि पुढच्या दशकासाठी त्यांची ग्रोथ स्टोरी किती मोठी असू शकते. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो जयप्रकाश पॉवर बद्दल. तर मित्रांनो जयप्रकाश पॉवर वेंचरने Q1 FY27 मध्ये 468.84 करोडचा कॉन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे, जो मागच्या वर्षीच्या 278.13 करोडच्या तुलनेत जवळपास 69% वाढ आहे. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन सुद्धा 1583.16 करोड वरून वाढून 1775.70 करोड झालेले आहे, जी की 12% वाढ आहे. हे रिझल्ट 193 करोडच्या कोल माइन चार्ज नंतर आलेले आहे, जे दाखवते की अंडरलाइंग ऑपरेशनल परफॉर्मन्स खरंच मजबूत आहे. या रिझल्ट मागचे एक मोठे कारण आहे जयप्रकाश असोसिएटच्या रिझोल्युशन प्लॅन नंतर अदानी पॉवरने 21 मे 2026 पासून जयप्रकाश पॉवर वेंचर मध्ये 24% स्टेक घेतलेला आहे आणि त्यामुळेच इन्व्हेस्टर्सचा इंटरेस्ट वाढत आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो बजाज ऑटो आणि TVS मोटर बद्दल. तो टू व्हीलर सेक्टर मध्ये Q1 FY27 मध्ये जबरदस्त रिझल्ट आलेले आहेत. बजाज ऑटोच्या कॉन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट 46% ने वाढून 3225.63 करोड झाला आहे. तर रेव्हेन्यू तब्बल 65% ने वाढून 21788.83 करोड वर पोहोचलेला आहे. लक्षात घ्या की बजाज ऑटो इंटरनॅशनल होल्डिंगच्या कन्सोलिडेशनमुळे हे आकडे मागच्या क्वार्टर सोबत पूर्णपणे कंपॅरेबल नाहीत. दुसरीकडे TVS मोटरने सुद्धा हिस्टॉरिक रिझल्ट दिलेले आहेत. त्यांचा कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट हा 65% ने वाढून 1057.61 करोड झालेला आहे, जी कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी क्वार्टरली प्रॉफिट आहे. TVSच्या टू व्हीलर आणि 3 व्हीलर सेल्स हा 28% ने वाढून 16.3 लाख युनिट्सवर पोहोचला आहे. तर इलेक्ट्रिक टू व्हीलर सेल्स तब्बल 86% ने वाढून जवळपास 1.3 लाख युनिट्स झालेले आहेत. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगायचं आहे. तसेच व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे.
अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.